भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीने 15 वित्त आयोग अंतर्गत कचरा विलगीकरणाचे काम कान्हाळगाव रोडवर सुरू आहे. तर सदर कामाला ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगावचे उपसरपंच उमेश उपरकर व विजय चोपकर यांचा विरोध होता. तर गावातील अंतर्गत राजकारणामुळे सदर कामाला विरोध करीत दोघांनीही कामाच्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडले होते व पुन्हा काम सुरू केल्यास तोडफोड करण्याची धमकीही दिली होती. मात्र सरपंच रेखा गबणे यांच्यासह इतर सदस्यांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही व्यक्तींना ताकीद दिली असता सदर दोन्ही व्यक्ती घटनास्थळ सोडून गेले. त्यानंतर सदर कामाला त्यांचा विरोध सुरूच होता. माझं नाव सौ रेखा ज्ञानेश्वर गबणे, ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव. हे आमचे कचरा विलगीकरणचा काम 15व्या वित्त आयोगाचा काम सुरू होता आणि 24 तारखेला उमेश रामदास उपरकर हे काम सुरू असताना त्या मजुरांना काम बंद कर म्हणून अशी धमकी दिली आणि आम्ही आलो तिथं पाहायला. आता आम्हाला पण म्हणजे असे म्हणाले का तुम्ही काम कराले तरी तुमचा काम म्हणजे काम कराल तरी मी हा काम JCPनं पाडीन. आणि मग आम्ही गेलो तिथून आणि आज 30 तारखेला आम्ही मासिक मीटिंग होती. मासिक मीटिंगमध्ये आम्ही सगळेजण सदस्य जमलो. आता हे एका सदस्यबाई संघ यांनी म्हणजे असे फोन वाजवला आणि त्या सदस्यबाईला असे बोलले का हो हा काम आम्हीच पाडला पण तुम्हाला जो काही बनते तुमच्यानं जो काही करायचं तो तुम्ही करा असा वगैरे बोलले. उमेश रामदास उपरकर यांनी आणि विजय सकाराम चोपकर यांनी सरकारी संपत्तीची तोडफोड केल्यामुळे यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल आणि त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे आणि यांना दोघांनाही बी सरकारी संपत्तीची तोडफोड केल्यामुळे यांचा पदावून यांना खाली केल्या पाहिजे एवढी सगळ्या आमच्या ग्रामपंचायततर्फे विनंती आहे.